बातमी पाहूयात। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद पेटलाय। भारत शेतीमुळे सोने की चिडिया नव्हता तर घराघरात स्टार्टअप होतं म्हणून सोने की चिडिया म्हटलं जायचं असं वक्तव्य लोढांनी केलंय। त्यावर विरोधक आणि शेतकरी नेत्यांनी हल्लाबोल केलाय। पाहूयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सूरज जी सोनी आए थे तो उन्होंने एक बड़ी अच्छी बात कही थी। भारत को भी सोने की चिड़िया कहा जाता तो इसके लिए नहीं कहा जाता था कि भारत के अंदर बहुत कुछ हम ये एग्रीकल्चर प्रधान देश था, तो उसका कारण ये था कि भारत के हर गांव में हर घर में स्टार्टअप था। मंगलप्रभात लोढांनी भारताला सोने की चिडिया म्हणण्यामागे शेती नव्हे तर घरोघरी असलेले कुटीर उद्योग आणि स्टार्टअप्स कारणीभूत होते असं वक्तव्य केलं। मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाल्याचा आरोप केला जातोय। भारत हा कृषी प्रधान देश आहे याकडे विरोधकांनी लक्ष वेधलं। शेतकरी नेत्यांनीही लोढांच्या वक्तव्यावरून आक्रमक पवित्रा घेतला। भारताचा इतिहास कृषी संस्कृतीशी जोडलेला असून कापूस, मसाले, धान्य आणि इतर कृषी उत्पादनांची जगभर निर्यात होत होती। त्यामुळे शेतीचं योगदान नाकारणे म्हणजे इतिहासाशी प्रतारणा असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलाय। कारखान्यामध्ये ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कापूस पिकवण्याचं तंत्रज्ञान जन्माला आलेलं नाहीये। त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या वावरातच यावं लागेल आणि एवढा तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल तिटकारा वाटतो तर मंगलप्रभात लोढांनी उद्यापासनं आपल्या ताटामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न न घेता कारखान्यामधून तयार झालेले नटबोल्ट खावेत, सिमेंट खावं, कारखान्यामध्ये जे जे तयार होतं धातू खावेत। मंगलप्रभात लोढा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुरेश सोनी यांच्या व्याख्यानाचा संदर्भ देत प्राचीन भारताच्या समृद्धीबाबत भाष्य केलं होतं। भारताची समृद्धी केवळ शेतीमुळे नव्हे तर घराघरात चालणाऱ्या कापड विणकाम, धातूकाम, हस्तकला आणि इतर कुटीर उद्योगांमुळे वाढली। या उत्पादनांची निर्यात होत असल्याने देशात मोठ्या प्रमाणात सोनं येत असे असा त्यांचा दावा होता। त्यांच्या त्याच दाव्याचा कार्यक्रमातील भाषणात उल्लेख केला होता। मात्र त्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा मंगलप्रभात लोढांनी केला। त्या काळामध्ये आपला जीडीपी फार जास्त होता, 25 पेक्षा जास्त कंट्रीमध्ये आपला एक्सपोर्ट होत होता। आता परत आपला भारतने स्वामी विवेकानंदांच्या शब्दामध्ये विश्वगुरु करायचे असेल तो घरी घरी स्टार्टअप केला पाहिजे। हा माझ्या भारत कृषी प्रधान देश होता, आज पण आहे, नंतर पण राहणार आहे। भारत हा कृषी प्रधान देश आहे। देशात औद्योगिकरण वाढत असलं तरी शेतीचा वाटा हा सर्वात मोठा आहे। शेती व्यवसायातच देशात सर्वात मोठा रोजगार निर्माण झाला होता। त्याचाच आधार घेत विरोधक आणि शेतकरी नेत्यांनी मंगलप्रभात लोढांवर टीकास्त्र टाकलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।